नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छगन भुजबळ साहेब, आता तर न्यायालयाने सांगितलं आपण आपली वक्तव्य कृपया थांबवावी, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटलांचा भुजबळांना सल्ला। तर न्हावी, कुंभार, सुतार, धोबी, शिंपी, लोहार आदी समाज घटक आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित असल्याचा आरोप करत ओबीसींच्या हक्कासाठी नवा लढा सुरू, अशोक नाईक यांची माहिती। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्य सरकारनं मराठा कुणबी मराठा संदर्भात जे परिपत्रक व माहिती पुस्तिका हैदराबाद गॅझेटच्या आधारे काढली होती त्याला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला असून आपण आपली वक्तव्य कृपया थांबवावीत, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलाय। आज सर्वोच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने जे राज्य सरकारने मराठा कुणबी मराठा संदर्भात हैदराबाद गॅझेटच्या आधारे जे परिपत्रक काढलं होतं, जी माहिती पुस्तिका काढली होती, याला स्थगिती देण्यास नकार दिला। मी न्यायालयाचं स्वागत करतो आणि त्याच वेळी छगन भुजबळ साहेबांना आठवण करून द्यायचं होतं। मी पहिल्या दिवशीच म्हटलं होतं आपण न्यायालयात जाण्याची भाषा करता, न्यायालयामध्ये याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही, कारण यामध्ये सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही। या पलीकडे राज्य सरकारच्या वतीने आजची भूमिका मांडण्यात आली। राज्य सरकारच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितलं यामध्ये आम्ही सरसकट मराठा समाजाला दिलेलं नाही। ही माहिती पुस्तिका किंवा ही पद्धत आहे, प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने मराठा समाजाने ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांना सर्टिफिकेट देण्यात यावं, यासाठी या सूचना प्रशासनाला आम्ही केलं। भुजबळ साहेबांना मी प्रश्न विचारितो। प्रश्न असा माझा आहे की भुजबळ साहेब, आपण ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये आवाहन करताय, भाषण करताय की मराठा समाज आता घुसला आला असं झालं का? जर असं झालं असतं तर न्यायालयात शब्द बोलले असते, न्यायालयाने निर्देश दिले असते, आदेश दिले असते, तर स्वतः न्यायपालिका मान्य करते, यामुळे कुठलाही धक्का लागले नाही। तर कृपया आता तरी आपली भूमिका थांबवावी आणि दोन समाजामध्ये दरी निर्माण होणार नाही याची काळजी भुजबळ साहेबांनी घ्यावी। राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून आरक्षणाच्या प्रश्नावरून संघर्ष पेटलेला असताना आता ओबीसी प्रवर्गातूनच नवा लढा उभा राहिला आहे। ओबीसी प्रवर्गातील मायक्रो समाज घटक आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप होत असून ओबीसी मधील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक नाईक यांनी केली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं विभागीय आयुक्त मार्फत। वंचित संघर्ष समिती जी आहे ते या जातीसाठी की मायक्रो ज्या जाती आहे, छोट्या जाती ओबीसी मध्ये, त्याला आपण वंचित ओबीसी असं शब्द देऊन ते निवेदन केलेलं आहे। काही वर्षापासून हे वंचित ओबीसी जे आहेत, जसं न्हावी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार अशा अनेक ज्या जाती आहेत धोबी, या जातींना पारंपरिक व्यवसाय करतायत ते, आणि त्या व्यवसायानुसार त्यांना त्यांची जी उपजीविका ते भागवत आहेत। जसं की न्हाव्याने केस कापावे, धोब्याने कपडे धुवावे, सुताराने शेती निगडीत कामं करावे, कुंभाराने मडके घालावे। तर यांना काही शेतीपोती मुळात नसून हे लोक त्याच धंद्यावर अवलंबून असल्यामुळे हा समाज प्रगत झालेला नाही, आणि हा प्रगत न झाल्यामुळे मुलांचे शिक्षण नोकरी वगैरे हे ते करू शकले नाही। कारण झालं काय की बापाने जे कमवलं त्याच्यात काहीतरी मदत म्हणून लेकरू तेच करायला लागलं, म्हणजे पारंपरिक हा व्यवसाय त्यांच्या सोबतच चालत असल्यामुळे हा समाज प्रगत झाला नाही। आणि त्यात विशेष गोष्ट अशी की हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, लोकसभा वगैरे या समाजाला कुठेच प्रतिनिधित्व भेटलेलं नसून, म्हणून या समाजासाठी हा वंचित संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही हा लढा उभा केलेला आहे। संविधानाविषयी विद्यार्थी दशेपासूनच ज्ञान व्हावं यासाठी संविधान जाणीव जागृती उपक्रमाचं आयोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिले आहेत।
जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपअधीक्षक गौतम भातारे, सरकारी वकील मोना राऊत, पोलीस निरीक्षक राजेश घोळवे तसेच पोलीस निरीक्षक आशा भांडे आणि समितीचे सदस्य उपस्थित होते. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन त्यात शिक्षा झालेली प्रकरणे, निर्दोष प्रकरणे याबाबत पोलीस विभागाशी चर्चा करून प्रकरण निकाली काढावं असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी बैठकीत दिले. याच कायद्याअंतर्गत अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे सुद्धा लवकरात लवकर निकाली काढावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय विभाग अंतर्गत संविधानाची उद्देशिका प्रत्येक कार्यालयात लावण्याचा शासन निर्णय असून त्याची अंमलबजावणी करावी. संविधानाविषयी जागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं. विद्यार्थ्यांना याबाबत विविध उपक्रमाद्वारे माहिती द्यावी. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावरती शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांना लेखनातून व त्यांच्या वाचनातून गेली पाहिजे, यासाठी विविध उपक्रमाचं आयोजन शिक्षण विभागाच्या समन्वयाने करावं. सामाजिक सलोखा आणि एकात्मता अबाधित राहावी यासाठी सामाजिक न्याय विभाग, पोलीस प्रशासन आणि इतर विभागांनाही योग्य त्या खबरदारी घेऊन विविध कायद्याच्या अंमलबजावणीकडे कटाक्षाने लक्ष द्यावं, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. नेवासा ते पुणे या रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे माजी खासदार इम्तियाज जलील यांना थांबून वाहन चालकांना येणाऱ्या समस्यांचा आढावा घ्यावा लागला. अहमदनगर जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्र्यांनी दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. या तो अहमदनगर के आमदार, खासदार, मंत्री और खुद कलेक्टर साहब आंख से अंधे हो गए हैं. उन्हें कुछ दिखाई नहीं दे रहा है कि नेवासा से लेके पुणे तक का जो रास्ता है किस तरीके से यहाँ पर खड्डे खड्डे नजर आ रहे हैं. इतने बड़े बड़े खड्डे शायद हिंदुस्तान के किसी सड़क के ऊपर नहीं होंगे. एक बात समझ में आ रही है कि या तो ये जितने लोगों का मैंने नाम लिया हूँ, आमदार, खासदार, मंत्री और कलेक्टर साहब, डीपीडीसी के पैसे के जरिए ये सीमेंट भी अपने पेट में डाल दे रहे हैं और डामर भी खुद खा रहे हैं. शायद यही वजह है कि आप सड़कों की हालत देखिएगा तो ऐसे ऐसे खड्डे पूरे रास्ते के ऊपर है कि आप अंदाजा नहीं लगा सकते. इस सड़क से गुजरने वाले लोगों के ऊपर क्या तकलीफ हो रही है, आप इसका अंदाजा नहीं लगा सकते. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, एकनाथ शिंदे साहब, अजीत पवार साहब, आप तीनों से ये दरखास्त करता हूँ, अपनी गाड़ी के अंदर, कितनी ही आलीशान गाड़ी क्यों ना हो, आप ऊना से निकलिए और नेवासा तक उस गाड़ी के अंदर बैठ के जाइए. आपकी गाड़ी का सफर जो होगा उसके बदले में मैं आपको 10,001 रुपया इनाम दूंगा. ये खड्डे क्या सिर्फ आम लोगों के लिए है? आप हेलीकॉप्टर से घूमेंगे, लोगों से टैक्सेस वसूल करेंगे और यहाँ पर लोगों को इस तरह के खड्डे नसीब होंगे. हम सरकार से ये दरखास्त कर रहे हैं, अहमदनगर प्रशासन और पुलिस को ये बता रहे हैं, अगर जल्द से जल्द ये रास्ते की दुरुस्ती नहीं होती है तो हम इस रास्ते को पूरी तरीके से पैक कर देंगे. हम रास्ता रोको आंदोलन करेंगे. हो सकता है कि पैसे की लालच के अंदर ये डीपीडीसी का फंड पूरा आपस में मिल बांट कर खा रहे हैं. उन्हें फिक्र बस इस बात की थी कि अहमदनगर शहर का नाम कैसे बदला जाए. आपने नाम बदल दिए, अहिल्याबाई होलकर के नाम के ऊपर इस शहर का नाम तो रख दिए, लेकिन आपको शर्म नहीं आ रही है कि इस शहर के आने और जाने का जो रास्ता है उसके ऊपर जो खड्डे भरमार पड़े हुए हैं उसको आपको नजर नहीं आ रहा है. हम आपसे दरखास्त कर रहे हैं. और हाँ, मुख्यमंत्री साहब अगर इस सड़क से गुजर रहे हैं तो 10,001 रुपया, और अगर इसी सड़क से वापस जा रहे हैं तो दोबारा 10,001 रुपया हमारी तरफ से, मजलिस की तरफ से आपको दिए जाएंगे. आमदार, खासदार, कलेक्टर साहब, आपसे मैं दरखास्त कर रहा हूँ, एसी कैबिन में बैठने के लिए आपको नहीं वहाँ पे जगह दी गई है. आप कैबिन से बाहर निकलिए और देखिए कि आपके जिले की हालत क्या हो रही है करके. और इल्जाम आपके ऊपर इसलिए लग रहा है कि आपके जो मंत्री, आमदार, खासदार पैसा खा रहे हैं, शायद आप खामोश बैठे हैं. हो सकता है कुछ हिस्सा आपके हिस्से में भी आ रहा होगा, इस वजह से आप मुंह खोल नहीं रहे हैं. जल्द से जल्द ये रास्ता दुरुस्त कर दीजिएगा. हमें मजबूर मत करिएगा कि हम दोबारा यहाँ पर आए और पूरे रास्ते को हम जाम कर दें. जल्द से जल्द ये काम शुरू किया जाए. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.
कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. हाय, नमस्कार, हॅप्पी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. ॲडव्हान्टेज महा एक्स्पो 2026 या दिनांक 8 ते 11 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या नियोजित उद्योग प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतलाय. आढावा बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, मनपाचे अपर आयुक्त रणजित पाटील, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उद्योग सहसंचालक स्वप्नील राठोड, ऑरिक सिटीचे शैलेश धाबेकर, अरुण दुबे, कार्यकारी अभियंता आर डी गिरी, प्रदर्शनाचे समन्वयक अनिल पाटील तसेच मसिया व अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. येथील मसिया व अन्य औद्योगिक संघटना संस्थांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासन सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्योग ऑरिक सिटी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहयोगातून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026 या औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन ऑरिक सिटी येथे दिनांक 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत केलं जाणार आहे. या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचं प्रदर्शन लावणार आहे. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहे. बैठकीत माहिती देण्यात आली आहे की हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात 27.5 एकर क्षेत्रात भव्य आयोजित होणार आहे. त्यात 1500 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यात देशोविदेशातील उद्योजक येणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची विशेष ओळख दर्शवणारे येथील संस्कृती, कला यांचे दर्शन घडवणारे स्टॉल्स लावले जाणार आहे, जेणेकरून येणाऱ्या बाहेरच्या उद्योग प्रतिनिधींना त्यांची ओळख होईल. त्याप्रमाणे येथे उत्पादन, ऑटोमोबाईल, कृषी, टेक्स्टाईल, फूड, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यटन, आतिथ्य उद्योग व विविध उद्योग क्षेत्रातील प्रदर्शने लावली जाणार आहे. आयोजनाच्या ठिकाणी योग्य जाण्याचे मार्ग, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, इंटरनेट सुविधा, नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन सुविधा याबाबत प्रशासनाच्या सहयोगाने उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. भारतीय सैन्य दल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण देण्यात येतं. शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे हे मोफत प्रशिक्षण दिनांक 3 ते 12 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. या कोर्स दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास, भोजन व प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास मुलाखतीस उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे DSW यांच्या वेबसाईटवरून SSB 62 कोर्ससाठी प्रवेशपत्र व परिशिष्टाची प्रिंट घेऊन पूर्ण भरून आणणं आवश्यक आहे. पात्रता 3 पैकी 1 आवश्यक. CDSE UPSC अथवा NDA UPSC परीक्षा पास होऊन SSB मुलाखतीस पात्रता, NCC B ग्रेडसह गट मुख्यालयाकडून SSB साठी शिफारस, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी SSB मुलाखतीचं कॉल लेटर, युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमसाठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीतील नाव आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांच्या training.petesainik@gmail.com या ईमेलवरती किंवा दूरध्वनी क्रमांक 0253 24 51 032 तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9156 07 33 06 वरती संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केलं आहे. वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थेकडून पूज्य भंते धम्माचार्यो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्माकाया फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव, नांदुरसा तालुका, जिल्हा नांदेड येथे भव्य कठीण चिवरदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रमाचा सर्व उपासक उपासकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्ती-आंबिरे यांनी केलंय. सर्व उपासक उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. मी डॉक्टर भीमराव हत्ती-आंबिरे, संबोधी अकादमी महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष असून जागतिक स्तरावर बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या यूथ इम्पॉवरमेंटचा उपाध्यक्ष आहे. जागतिक स्तरावर एक धम्मकाया फाउंडेशन म्हणून बौद्ध धर्मासाठी काम करणारी मोठी संस्था आहे. साधारणतः 1,500 एकरमध्ये त्याचं मोठं विहार उभा आहे. त्या विहारामार्फत धम्मकाया फाउंडेशन मार्फत जगभरातील जवळपास 300-400 ठिकाणी कठीण चिवरदानचे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी हा कार्यक्रम
नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथे पूज्य भदंत पयाबोधी महाथेरो यांच्या सामयिक प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित केलेला आहे। बौद्ध धर्मियामध्ये कठीण चिवरदानाला अत्यंत महत्त्व आहे, कारण बौद्ध भिक्खू वर्षावास करत असतात, आपल्या विहारात ध्यान साधना धम्मप्रवचन करत असतात आणि त्याचा समारोप म्हणून सगळीकडे कठीण चिवरदानचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। यावर्षी नांदेड जिल्ह्यात खुरगाव येथे गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता हा कार्यक्रम आहे। या कठीण चिवरदान कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं असं मी विनम्र आवाहन करतो। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र व वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट संस्थेच्या वतीने समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झालेल्या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना या कार्यक्रमाचं आयोजन दौलताबाद येथे दुपारी करण्यात आलं असून या कार्यक्रमास उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक विनोद कांबळे यांनी केलंय। सर्व उपासक व उपासिका यांना सप्रेम जय भीम। मी विनोद कांबळे, वाळूज महानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष आहे। बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी संबोधी अकादमी महाराष्ट्र व वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टच्या वतीने बुद्ध रूप म्हणजेच बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता संपन्न होत आहे। दौलताबाद व परिसरातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करतो। जय भीम। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छगन भुजबळ साहेब, आता तर न्यायालयाने सांगितलं आपण आपली वक्तव्य कृपया थांबवावी, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटलांचा भुजबळांना सल्ला। तर न्हावी, कुंभार, सुतार, धोबी, शिंपी, लोहार आदी समाज घटक आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित असल्याचा आरोप करत ओबीसींच्या हक्कासाठी नवा लढा सुरू, अशोक नाईक यांची माहिती। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।